म्हणजे हाऊ टू कॅल्क्युलेट और calculation of price elasticity of demand. Price elasticity of demand is a measurement of percentage change in demand due to percentage change in own price of the commodity. म्हणजे किमतीमध्ये शेकडा बदल जर झाला असेल तर वस्तूच्या मागणीमध्ये शेकडा बदल होत असेल सारखाच, तर दॅट इज कॉल्ड टोटल आउटले मेथड किंवा त्याला एकूण खर्च पद्धती मराठीमध्ये म्हणतात. आता या पद्धतीमध्ये म्हणजे टोटल आउटले मेथड इज नोन ॲज अ डॉक्टर मार्शल मेथड असंही याच्यामध्ये ही पद्धत ओळखली जाते मार्शलच्या नावाने. म्हणजे त्यांच्या मते अकॉर्डिंग टू डॉक्टर मार्शल, वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे त्या वस्तूवर होणाऱ्या एकूण खर्चात जो बदल होतो त्यावरून मागणीची लवचिकता ही एकक आहे. म्हणजे 1 और मोर दॅन 1 और लेस दॅन 1 अशी ठरवता येते. म्हणजे एक आहे का एककापेक्षा जास्त आहे का एककापेक्षा कमी आहे असं ठरवता येते. आता काही ह्याच्यामध्ये कसं होते माहित आहे का, की आता काही ठिकाणी कॉन्स्टंट प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड दॅट इज कॉल्ड सिंगल इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यानंतर मागणीच्या परिणामामध्ये जो बदल होतो त्या बदलामध्ये म्हणजे सारखाच बदल होत असेल किंवा तो बदल स्थिर राहत असेल. आता एक उदाहरण तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो बघा मी, की वस्तूची किंमत समजा 2 रुपये प्रति नग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 थिंग ₹2 per unit और 1 commodity ₹2 per quantity. तर मागणीचा परिणाम समजा 6 युनिट असेल. म्हणजे एका वस्तूची किंमत 2 रुपये असताना जर त्या वस्तूची मागणी 6 नग असेल आणि त्याचा खर्च 12 रुपये असेल, म्हणजे 2 रुपयाला एक वस्तू इंटू 6 युनिट इज डिमांड इज इक्वल टू 12 रुपीज. 12 इज टोटल एक्सपेन्सेस ऑन द डिमांड. म्हणजे 2 वस्तू खरेदी केल्या, एका नगाची किंमत 2 रुपये आहे, त्याच्यानंतर त्याला मागणी 6 नगाची आहे आणि खर्च 12 रुपये आहे. त्याच्यानंतर वस्तूची किंमत म्हणजे इन्क्रीज इन द प्राइस ऑफ डिमांड, म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली, 2 रुपयाहून 3 रुपयाला वस्तू झाली असं गृहीत धरू आपण. मग आपण आता मग वस्तूची किंमत वाढली म्हणजे 2 रुपयावरून 3 रुपये झाली, तर मागणी कमी होऊन काय झाली माहिती आहे का, 6 ऐवजी 4 झालेली आहे. म्हणजे 4 त्रिकम 12. एक्सपेन्सेस इज सेम बट डिमांड इज डिक्रीज अँड प्राइस इज इन्क्रीज. किंमत वाढलेली आहे, वस्तूची मागणी कमी झालेली आहे आणि खर्च तेवढाच आलेला आहे. म्हणजे आपण 2 वस्तू खरेदी केल्या, 2 रुपये वस्तूची किंमत होती, 6 नग खरेदी केले, खर्च 12 रुपये. वस्तूची किंमत 3 रुपये झाली, आपण 4 नग खरेदी केले, एकूण खर्च झाला 12 रुपये. 3 चोक 12, 6 दुनी 12 असं. त्याच्यानंतर वस्तूची किंमत वाढून काय झालं, 2 रुपये झाली, 3 रुपये, आता 4 रुपयाला एक वस्तू झालेली. मग आपण काय केले माहितीये का, 3 नग खरेदी केले, म्हणजे मागणी कमी झालेली आणि खर्च किती झालेला आहे, 12 रुपये झालेले. आता लक्षात घ्या, दिस इज एक्झाम्पल ऑफ
एक्सपेन्सेस इज कॉन्स्टंट, म्हणजे खर्च 12 रुपये झालेला आहे, वस्तूची किंमत 2 रुपयावरून 3 रुपये झाली, 3 रुपयावरून 4 रुपये झालेली आहे, आणि मागणी परिणामामध्ये मात्र घट झालेली आहे. आपण वस्तूची किंमत 2 रुपये असताना 6 नग खरेदी केले होते, वस्तूची किंमत 3 रुपये झाली असताना आपण 4 नग खरेदी केले, आणि वस्तूची किंमत 4 रुपये झाली ना आपण 3 नग खरेदी केले. म्हणजे above example we can understand when price is increased that time demand is automatically will be decrease. अशा पद्धतीने ते म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये बदल होऊन सुद्धा त्या वस्तूवर होणारा एकूण खर्च हा स्थिर आहे, म्हणून मागणीची लवचिकता एकक आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे दिस इज एक्झाम्पल ऑफ टोटल आउटले मेथड. या मेथडमध्ये त्या वस्तूवर खर्च तेवढाच झालेला आहे, म्हणून ह्या पद्धतीला काय म्हणतात माहितीये काय, म्हणजे एकक खर्च पद्धती किंवा एकक लवचिक मागणी याच्यामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता कधी कधी काय होते बघा माहितीये का, की खर्च हा म्हणजे एककापेक्षा जास्त लवचिक मागणी कशी असते बघा. जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूवर होणारा एकूण खर्च वाढतो, किंवा वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तूवर होणारा एकूण खर्च हा पूर्वीपेक्षा कमी होतो, तेव्हा मागणीची लवचिकता एककापेक्षा जास्त आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे किमतीच्या बदलाच्या विरुद्ध दिशेने एकूण खर्चात बदल होतो. आता बघा खर्च कसा कमी झालेला आहे. वस्तूची किंमत 2 रुपये असताना आपण 6 नग ह्या पद्धतीमध्ये 6 नग खरेदी केले, खर्च किती झालेले 12 रुपये झालेले. त्याच्यानंतर वस्तूची किंमत 2 रुपयावरून 3 झालेली आहे, आणि मागणी काय झालेली आहे माहिती काय, कमी झालेली आहे. म्हणजे 3 नग आपण खरेदी केले, म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे खर्च कमी झालेला आहे. त्याच्यानंतर वस्तूची किंमत 4 रुपये झाली, आपण एकच नग खरेदी केलेला आहे, म्हणजे 4 × 1 = 4. म्हणजे खर्च कसा झालेला आहे बघा. आधीच्या एक्झाम्पल मध्ये म्हणजे सेम खर्च झालेला होता, आपण वस्तूची किंमत कमी वाढल्यामुळं आपण वस्तू कमी खरेदी केली, म्हणजे 6 नग विकत घेतले, 3 नग घेतले, त्याच्यानंतर 1 नग घेतला, 6 नग 4 नग 3 नग असं आपण खरेदी केलेत, आणि खर्च स्थिर होता. आता या पद्धतीमध्ये काय झालं माहिती आहे काय, किंमत 2 वरून 3 झाली, 3 वरून 4 झाली, आणि आपण मागणीचा परिणाम मात्र काय केले माहिती आहे का, एकदम कमी केलेला आहे. म्हणजे 6 नग खरेदी केली, सुरुवातीला खर्च 12 रुपये झाला, नंतर 3 नग खरेदी केले, खर्च 9 रुपये झाला, आणि नंतर 4 रुपये किंमत झाल्यावर एकच युनिट आपण वी परचेस्ड 1 युनिट फॉर ₹4. तर 4 × 1 म्हणजे 4 रुपये, म्हणजे असं 12 9 4 असे म्हणजे खर्चामध्ये डिक्रीज म्हणजे कमी कमी होत गेलेलं आहे. म्हणजे या पद्धतीला मागणी ही कशी मागणी काय, जास्त लवचिक मागणी आहे, म्हणजे एककापेक्षा जास्त लवचिक मागणी आहे. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये थोडा जरी बदल झाला तरी मागणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. म्हणजे 2 रुपयाची वस्तू 3 रुपयाला झाली की आपण अर्धी मागणी कमी केलेली आहे, म्हणजे 6 नगावरून 3च नग खरेदी केलेली आहे. त्याच्यानंतर जेव्हा वस्तूची किंमत 2 रुपयावरून 4 रुपये झाली तेव्हा आपण एकच नग खरेदी केलेला आहे, म्हणजे वस्तूचे नग आपण डायरेक्ट 3 वरून एकच नग खरेदी केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने याला म्हणजे इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, आपला खर्च आपण म्हणजे कमी कमी केलेला आहे. म्हणजे खर्च कमी कमी केलाय, म्हणजे आपण मागणी इथं कमी केलेली आहे. त्याच्यानंतर एककापेक्षा कमी लवचिक मागणी कशाला म्हणतात बघा. आता जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूवर होणारा खर्च एकूण खर्चापेक्षा पूर्वीपेक्षा कमी होत असेल, किंवा वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तूवर होणारा खर्च पूर्वीपेक्षा वाढतो, तेव्हा मागणीची लवचिकता ही एककापेक्षा कमी आहे असं आपल्याला म्हणता येते. आता ह्या उदाहरणामध्ये पहा की जेव्हा वस्तूची किंमत 2 रुपये होती तेव्हा आपण 6 नग खरेदी केली सुरुवातीला, म्हणजे खर्च 12 रुपये झालेला आहे. आणि वस्तूची किंमत 3 रुपये झालेली आहे
आणि आपण न खरेदी केलेत 5, म्हणजे 5 त्रिक 15, म्हणजे इथं काय झालेलं आहे 15 रुपये हा खर्च, म्हणजे आधी 12 रुपये खर्च झाला, वस्तूची किंमत कमी होती, 6 नग आले, आणि आता मात्र वस्तूची किंमत वाढल्यामुळं 5 नग येतात आणि त्याचा खर्च मात्र वाढतो, म्हणजे 5 त्रिक 15 रुपये खर्च वाढतो. आणि वस्तूची किंमत 2 वरून 3 वरून जेव्हा 4 होते तेव्हा मात्र 4 चौक 16, म्हणजे 4 रुपये काय होतात तिथं माहितीये काय, वस्तूची किंमत झाली, आपण 4 नग खरेदी केलीत, म्हणजे 4 × 4 म्हणजे 16, म्हणजे 4 चौक 16. इथं म्हणजे काय झालं माहितीये काय, वस्तू कमी घेऊन सुद्धा खर्च हा वाढलेला आहे. म्हणजे 6 नग खरेदी केले 12 रुपये, 5 नग खरेदी केले 15 रुपये, आणि 4 नग खरेदी केले 16 रुपये. अशा पद्धतीनं खर्च हा वाढलेला आहे. म्हणजे ह्या वरील ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की वस्तूची किंमत वाढल्यानंतर मागणीचा परिणाम हे कमी झालेला आहे, परंतु त्या वस्तूवर होणारा खर्च देखील या पद्धतीमध्ये वाढलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पर्सेंटेज प्रोफेशनल चेंज इन क्वांटिटी डिमांड आणि पर्सेंटेज प्रोफेशनल चेंजेस इन प्राइस, अशा पद्धतीनं या मागणीच्या लवचिकतेमध्ये, ह्या पद्धतीमध्ये असं आपल्याला मागणीची लवचिकता शोधून काढता येते किंवा आपल्याला ते हे करता येते. तर आता हे झालं मागणीची लवचिकता मोजण्याची पद्धत, जशी की म्हणजे मार्शलनी सांगितलेली. त्याच्यानंतर ह्या मागणीच्या लवचिकतेचे अजून काही प्रकार आहेत, जे जसे की उत्पन्नजन्य लवचिकता आहे बघा. म्हणजे मागणीची किंमतजन्य लवचिकता म्हणजे तिचं मोजमाप करण्यासाठी किंवा ती कशी मोजली जाते, म्हणजे किंमत वाढली तर मागणीमध्ये काय फरक पडतो किंवा त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण किंमतजन्य लवचिकतेमध्ये बघितलेला आहे. तर त्याच्यानंतर हे उत्पन्नजन्य एक लवचिकता असते, म्हणजे मागणीवर उत्पन्नाचा देखील प्रभाव पडत असतो किंवा एखाद्या उपभोक्त्याचं, म्हणजे व्हेन कंझ्युमर्स इन्कम इज इन्क्रीज दॅट टाइम ही परचेस्ड मोर गुड्स दॅन, म्हणजे आधीच्या पेक्षा तो काय करेल माहिती का, जास्त वस्तू खरेदी करेल. म्हणजे वस्तूच्या किमती वाढलं तरी तो परवा करणार नाही, कारण त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणून दॅट इज फॅक्टर इज इम्पॉर्टंट टू स्टडी ऑफ द इन्कम इलॅस्टिसिटी, किंवा त्याला आपण उत्पन्नजन्य लवचिकता असे म्हणतो. म्हणजे वस्तूच्या मागणी परिणामामध्ये वाढ होते, म्हणून उत्पन्नातील बदलामुळे मागणी परिणामामध्ये होणाऱ्या बदलाला हे उत्पन्नजन्य, म्हणजे उत्पन्नजन्य लवचिकता काढताना मागणीत झालेला शेकडा जो बदल असतो तो उत्पन्नात झालेला शेकडा बदलाशी त्याचं म्हणजे आपण प्रमाण हे करतो. अशा वेळेस ते उत्पन्न म्हणजे वाढले की व्यक्तीच्या मागणीमध्ये ऑटोमॅटिकच काय होतं, वाढ होते. म्हणून ही एक म्हणजे अशी एक पद्धत आहे की त्याच्यामुळे आपल्याला मागणीमध्ये किती बदल झाला किंवा त्या लवचिकतेमध्ये एकापेक्षा कमी बदल, म्हणजे त्याचं उत्पन्न वाढल्यानंतर तो वस्तूच्या किमती वाढल्यानंतर तो किती खरेदी करतो याच्यावरून सुद्धा त्या वस्तूला असणारी लवचिकता आपल्याला मोजता येते. त्याच्यानंतर दुसरं एक आहे बघा की प्रतिस्थापन लवचिकता. आता आपण इन डेली लाईफ ॲडॉप्ट धिस टाईप, म्हणजे आपण काय करत असतो म्हणतो, दैनंदिन जीवनामध्ये पर्यायी वस्तूचा वापर करत असतो. पण त्याच्यामुळे सुद्धा काय होते माहिती आहे काय, वस्तूच्या मागणीमध्ये कमी किंवा घट किंवा वाढ होत असते. म्हणजे याच्यामध्ये काय होते, आता हे साखरेचं आणि गुळाचं नेहमी उदाहरण दिलं जातं. मी तुम्हाला काल पण सांगितले की समजा साखरेची किंमत जर वाढली तर लोक साखरेऐवजी गुळाचा वापर करतील, म्हणजे इनडायरेक्टली काय होईल माहिती आहे काय, गुळाची मागणी वाढेल. म्हणजे अशा प्रकारे एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे तिच्या बदल्यामध्ये वापरता येणारी दुसरी जी वस्तू असते तिच्या मागणीमध्ये होणाऱ्या बदलाचं प्रमाण कसं असते माहिती का, म्हणजे जास्त असते, कमी किंवा जास्त असते. म्हणजे त्यालाच प्रतिस्थापना लवचिकता असे म्हणतात. म्हणजे दोन वस्तूच्या गुणोत्तरातील जे प्रमाण असते त्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. जसं आता चहा कॉफी असेल, गुळ तांदूळ असतील, गुळ साखर असेल, गहू तांदूळ असतील, म्हणजे या जवळच्या पर्यायी वस्तूच्या बाबतीमध्ये अशी लवचिकता आपल्याला पाहायला मिळते.